नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता इथे इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो. चला तर त्याची स्टेप बाय स्टेप पुढील माहिती आपण जाणून घेऊया. तर बघू शकता इथे क्लासिफिकेशन जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी, नॉन गॅझेटेड अँड नॉन मिनिस्ट्रियल. वॅकन्सी विथ रिझर्वेशन विद्यार्थी मित्रांनो, अनरिझर्व कॅटेगरीसाठी 1537, त्यानंतर ईडब्ल्यूसाठी 442, त्यानंतर ओबीसीसाठी 946, त्यानंतर एससी प्रवर्गासाठी 566, त्यानंतर एसटी प्रवर्गासाठी 226, त्यानंतर टोटल वॅकन्सी आहे मित्रांनो 3717. ही वॅकन्सी इन्क्रीज सुद्धा होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. चला तर पे स्केल लेवल आपण जाणून घेणार आहोत. तर पे स्केल विद्यार्थी मित्रांनो 44,900 ते 1,42,400 पर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे आणि 8वें वेतन लागू झाल्यानंतर इन्क्रीज सुद्धा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स 20%, बेसिक पे इन ॲडिशनल अदर गव्हर्नमेंट अलाउन्स, तुम्हाला अलाउन्स सुद्धा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर कॅश कॉम्पन्सेशन इन ड्युटी परफॉर्म ऑन हॉलिडे सब्जेक्ट टू सेलिंग 30 डेज, 30 दिवसाचा तुम्हाला हॉलिडे सुद्धा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन तुम्हाला रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून कंप्लीट करावे लागेल. त्यानंतर डिझर्वेबल क्वालिफिकेशन म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणे आवश्यक आहे. त्यानंतर एज लिमिट इथं बघू शकता 18 ते 27 इयर्स. ठीक आहे. त्यानंतर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन ओबीसी कॅटेगरीला आणि 5 वर्षाचं रिलॅक्सेशन एससी एसटी कॅटेगरीला राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे बघू शकता फीज स्ट्रक्चर आपण जाणून घेऊया. तर एक्झामिनेशन फीज कॅटेगरी फी टू बी पेड ऑल कॅटेगरीसाठी विद्यार्थी मित्रांनो रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्ज 550 आहे. त्यानंतर फक्त आणि फक्त मेल कॅन्डिडेट ऑफ अनरिझर्व ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 100 रुपये ॲडिशनल चार्जेस द्यावे लागेल विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 650, 100 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागेल. तर नोटमध्ये इथं क्लिअरली मेन्शन केलं आहे. एससी एसटी कॅन्डिडेट, फिमेल कॅन्डिडेट अँड दोज एक्स सर्व्हिसमॅन हू आर इलिजिबल फॉर रिझर्वेशन for exempted from the payment of examination fees is ₹100. However, they will have to pay recruitment processing charge ₹550 विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण एक्झामचा पॅटर्न सिलेबस सर्व जाणून घेणार आहोत. तर डिस्क्रिप्शन ऑफ एक्झामिनेशन टाइम मार्क्स बघू शकता इथे. सर्वात आधी तुम्हाला रिटन एक्झामिनेशन ही ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एमसीक्यू टाईप 5 पार्टमध्ये डिवाइड केला जाईल विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक पार्टला 20 क्वेश्चन राहणार आहे. तर करंट अफेअर्ससाठी 20 क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर जनरल स्टडीज, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, रिझनिंग अँड लॉजिकल ॲप्टिट्यूडसाठी 20 क्वेश्चन आणि इंग्लिशसाठी 20 क्वेश्चन आणि 1/4 विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे. 1 घंट्याचा हा पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 100 मार्क याला राहणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर टियर 2 जेव्हा चालू होणार विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ पेपर 50 मार्काचा आहे. ठीक आहे. 20 मार्क्स विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे. 10 मार्क लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन. त्यानंतर 2 क्वेश्चन ऑफ मार्क विच इज करंट अफेअर, इकॉनॉमिक्स, सोशल पॉलिटिक्स, इश्यू ETC यावर 20 मार्क विद्यार्थी मित्रांनो राहणार आहे. टोटल 1 घंट्याचा टाईम राहणार आहे. त्यानंतर 50 मार्कासाठी. त्यानंतर इंटरव्ह्यू जो आहे विद्यार्थी मित्रांनो टियर 3 मध्ये होणार आहे 100 मार्कासाठी. अशा प्रकारचा हा सिलेबस राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल आणि तुम्ही जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असाल तर तुम्ही या भरतीसाठी नक्की अप्लाय करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा ही माहिती. आणि तुम्हाला ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि अप्लाय लिंक सुद्धा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरच मिळून जाईल. ठीक आहे. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल नक्की चेकआउट करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.